सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझे नाव विजय रमेश बावदाने। मी कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक सातारा या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर डिप्लोमा इलेक्ट्रिकल या विभागामध्ये शिकत आहे। वक्तृत्व स्पर्धेचा आजचा टॉपिक शिष्यवृत्ती योजना आणि अंमलबजावणी या विषयावर मी बोलणार आहे। हरवून आपले जग दुसऱ्यासाठी तो जगला, हरवून आपले जग दुसऱ्यासाठी तो जगला, करुणी उद्धार जनांचे आरक्षणाधीश तो झाला, आरक्षणाधीश तो झाला। असे आपले समाजसुधारक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर अण्णा यांनी अखंडपणे जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले। समाजातील तळागाळातील लोकांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले। अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले। शाहू महाराजांनी सामाजिक न्यायासाठी शिक्षण आणि आरक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाच्या योजना आणल्या, जसे की सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, जाती आधारित वसतिगृहे आणि 50% आरक्षणाचा ठराव लागू केला। तसेच अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिले आणि शासनाने यामध्ये पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत आणि त्यासाठी आपले शासन नेहमीच कटिबद्ध राहते। कारण अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले, अज्ञानरूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तर आणि तरच आजचं छोटंसं रोप उद्याला सुशिक्षित वटवृक्ष होईल, आजचं छोटंसं रोप उद्याला सुशिक्षित वटवृक्ष होईल। महाराष्ट्रात विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत, त्यापैकी महाडीबीटी ही एक महत्त्वाची योजना आहे, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवते। याशिवाय अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि भटक्या जमाती यांसारख्या विविध समुदायासाठी महाज्योती, भारती, सारथी, IRTI यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात। या शिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा असते आणि त्यांना मागील परीक्षेत चांगले गुण मिळवणे आवश्यक असते। NMMS ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 9वी ते 12वीच्या हुशार आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते। यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता 8वीत कमीत कमी 55% गुण मिळवणे आवश्यक असते। बऱ्याच शिष्यवृत्ती योजनांमध्ये अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक असते। या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल। कोणत्याही प्रवर्गातील मुलीसाठी शासनाने संपूर्ण शैक्षणिक तसेच परीक्षा फी माफ केलेली आहे। OBC, SEBC, EWS मुलांना 50% EBC सवलत मिळते। VJNT, SC, ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी तसेच परीक्षा फी माफ केलेली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत ओपन, SEBC, EWS या प्रवर्गातील विद्यार्थी जे वसतिगृहात राहतात त्यांना साधारणतः 40,000 पर्यंत निर्वाह भत्ता मिळतो। आपल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या ज्या स्कॉलरशिप मिळतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते त्या त्यांच्या स्वतःच्या तसेच आपल्या देशाच्या भवितव्यासाठी खूप खूप उपयोगी आहेत। शेवटी जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते की एज्युकेशन इज द पासपोर्ट टू द फ्युचर फॉर टुमॉरो, belong to those who prepare for it to today. Thank you.